आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मनपा प्रशासनाच्या वतीने प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र याच मतदार प्रारूप यादीबाबत अनेक पक्ष पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. आता मात्र एकाच प्रभागात एकाच कुटुंबातील एकाच नावाने तब्बल 200 नावाचा समावेश दिसून आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रभाग क्रमांक 18 राजापेठ कवरनगरमध्ये तब्बल 3,500 मतदारमध्ये वाढ झाल्याचा आरोप माजी नगरसेवक मुन्ना राठोड, युवक काँग्रेसचे समीर जवंजाळ यांनी व्यक्त केला. मात्र सारंग राऊत या नावाचे तब्बल 200 मतदारांचा समावेश दिसून आल्याने युवक काँग्रेस पदाधिकारी समीर जवंजाळ यांनी आक्षेप घेतला आहे. सारंग राऊत हे भाजपाचे पदाधिकारी आहे आणि त्यांच्या घरामध्ये 200 मतदारांचा समावेश कसा काय आहे याची माहिती घेतली असताना सारंग राऊत यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या आडनावाची नावे आढळून आली असताना समीर जवंजाळ यांनी निवडणूक आयोगाला तक्रार केली. महानगरपालिका निवडणूक आयोगाचं असं म्हणणं पडलं की आम्हाला कुठलाही फेरबदल करण्याचा अधिकार नाही, नाव कमी करण्याचा अधिकार आम्हाला नाही. त्यामुळे आता या मतदाराचं काय होणार हा मोठा प्रश्न आमच्या समोर उपस्थित राहिला आहे. या संदर्भात समीर जवंजाळ यांनी ही माहिती दिली. प्रभाग 18ची जेव्हा प्रारूप यादी महानगरपालिकेत आम्ही तपासत असताना आमच्या असं लक्षात आलं की सारंग राऊत हे माझे मित्रसुद्धा आहे आणि भाजपाचे पदाधिकारी आहे. त्याच्यामुळे यांच्या घरात 200 मतदार राहू शकत नाही याची मला पूर्णतः खात्री असल्यामुळे यावर मी तेव्हाच आक्षेप उचलला आणि त्याच्यानंतर आम्ही याच्यात पाहणी केली असता याच्यावर 200 मतदार वेगवेगळ्या आडनावाची आढळून आली. त्यामुळे आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाला तक्रार केली तर महानगरपालिका निवडणूक आयोगांचं याबद्दल असं म्हणणं पडलं की आम्ही कुठलाही फेरबदल करण्याचा आम्हाला अधिकार नाही, हे नावं कमी करण्याचा आम्हाला अधिकार नाही. त्यामुळे आता या मतदारांचं काय होणार हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित राहिला.